पवार साहेबांनी असं म्हटलंय की या बाबतीचा निर्णय सुप्रियाताई घेतील. ते थोडेसे म्हणतात की मी या प्रक्रियेपासून लांब आहे. तर तुम्हाला वाटतं हे सगळं आता जून येतंय आत्ताच्या घडीला? तुम्ही जर बघितलं पवार साहेबांच्या वयाकडे बघता आणि पवार साहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शनमध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी. आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी, ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा काही जण तिथं करत होते आणि बरंच काय होतं, त्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय घेऊन सुद्धा पवार साहेबांनी लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं. डॉक्टरांनी सांगून सुद्धा दररोज 4-4 बैठका, मीटिंग, सभा तिथं घेतल्या. विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं. आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. पण असं असताना पवार साहेब ॲक्टिव्ह इलेक्शनमध्ये नसले तरी ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे निर्णय हा पवार साहेब घेतील, नाही तर सुप्रियाताई घेतील. म्हणजे सुप्रियाताई हे काही झालं तरी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतील, नाही तर आम्ही पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. आणि पवार साहेबांनी जर सांगितलं असेल तर सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला पाहिजे. तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे. नवीन पिढीच्या ताई आहेत, त्यांनी जग तिथं बघितलेलं आहे. आजची परिस्थिती, कार्यकर्त्यांचं मत, आमदारांचं मत हे सुप्रियाताईंना तिथं आता माहिती आहे, पवार साहेबांना माहिती आहेच. त्यामुळे आता सुप्रियाताई काय निर्णय घेतात, पण सुप्रियाताई नाही तर पवार साहेब कुठलाही निर्णय घेण्या अगोदर एक ऑफिशियल बैठक बोलवतात. कारण का आमच्यामध्ये लोकशाही हे आहे. आम्हा सगळ्यांना बोलवलं जाईल, आमच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सगळ्यांची मतं घेऊन योग्य असा निर्णय तिथे घेतला जाईल असं मला तरी वाटतं.